वड्डीतील शेतकऱ्यांच्या बांधावर अखेर ड्रेनेज पाणी पोहोचले. नगरसेवक करण जामदार आणि डॉक्टर पंकज मेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश. सांगली महापालिकेच्या ड्रेनेज पाण्यावर अवलंबून असणाऱ्या वड्डी गावातील 300 ते 350 एकर शेतीचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. गेल्या 6 महिन्यांपासून रखडलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असून या कामी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करण जामदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक डॉक्टर पंकज मेत्रे यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला. शहरातील ड्रेनेज टप्पा क्रमांक 2च्या विहिरीचे काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू होते. या कामामुळे वड्डी हद्दीतील ऑक्सिडेशन पॉन्डमधील ड्रेनेज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर शेती धोक्यात आली आणि पिके जळू लागली. महापालिकेकडील रीतसर पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप होता. शेतकऱ्यांनी नगरसेवक करण जामदार आणि डॉक्टर पंकज मेत्रे यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज सकाळी डॉक्टर पंकज मेत्रे यांनी स्वतः पंपिंग स्टेशनवर उपस्थित राहून प्रशासकीय त्रुटी दूर करण्यास भाग पाडले. मेत्रे यांच्या उपस्थितीत पंपिंग स्टेशनमधील पंप सुरू करण्यात आले, ज्यामुळे दुपारी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले. या निर्णयामुळे वड्डी भागातील साधारण 300 ते 350 एकर क्षेत्रातील पिकांना जीवनदान मिळाले. पाणी उपलब्ध झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वड्डीतील शेतकऱ्यांनी दोन्ही नगरसेवकांचा सत्कार केला. यावेळी शेतकऱ्यांनी भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की दोन्ही लोकप्रतिनिधींनी वेळेवर लक्ष घातल्यामुळे आमच्या हातातोंडाला आलेली पिके वाचली आहेत आणि यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरज शहरालगत वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील 600 एकर जमीन जवळपास ह्या मिरज क्षेत्रातील जे जलनिसारणचं पाणी आहे त्या पाण्यावर अवलंबून होते. ह्या जवळपास 600 एकर जमिनीला पाणीचं दुसरं स्रोत नाही. तिथल्या बऱ्याच विहिरी असतील, त्यांचं बोर सगळ्या आटलेल्या, त्यामुळे त्यांना एकच हे स्रोत होतं की आपलं महापालिकेचं जलनिसारण पाणी. पण गेले 7 ते 8 महिने झाले हे पाणी ड्रेनेज टप्पा क्रमांक 2 काम चालू असल्यामुळे पाणी बंद होतं. शेतकऱ्यांनी त्याकरता पैसे पण भरलेले, पण त्यांना पाणी मिळत नव्हतं. त्याकरता शेतकऱ्यांनी बऱ्याचदा आंदोलन केलं. आमच्याकडे आले, आम्ही पण त्यांच्यासोबत एकत्र असून त्यांच्यासोबत आंदोलन केले. त्यावेळेचे तत्कालीन जे आयुक्त होते सगळ्यांना हे निर्देशन आणून दाखवलं की काय काय अडचणी यायला लागल्यात. आत्ता ती परिस्थिती बघितला तिथं तर सगळी रानं सगळ्यांची सुकत चाललेली आहेत. आत्ता जर हे पाणी आज जर सुरू झालं नसतं तर येणाऱ्या ह्या मेच्या उकाड्यात तिथं काहीच पीक उगवलं नसतं, अशी परिस्थिती झालेली. त्यामुळे आम्ही आत्ताच्या ज्या आयुक्त मॅडम असतील त्यांना आम्ही बोलवून इथं त्यांना ही परिस्थिती दाखवली. त्यांनीही हे जे काम त्यांनी करायला लवकर सांगितलं, आदेश दिला ठेकेदाराला. गेल्या 15 दिवसांपूर्वी मी असेल किंवा माजी महापौर किशोर असतील, आम्ही दोघांनी मिळून ह्या पंपिंग स्टेशनला मीटिंग घेतलेली. त्या मीटिंगमध्ये सर्व शेतकरी, सर्व अधिकारी, सर्व ठेकेदारचे सर्व माणसं किंवा ठेकेदारचे जे मॅनेजर असतील सगळ्या उपलब्ध होते. त्यांनी आम्हाला गवाही दिलेली की येत्या 15 ते 20 दिवसात आम्ही काम संपवून हे शेतीला पाणी सोडण्याचं काम आम्ही चालू करू. आणि आज ह्या सर्व शेतकऱ्यांकरता आमच्याकडे आनंदाचा दिवस आहे, कारण की ह्या शेतकऱ्यांच्या ताकदीला जी एकी ताकद होती एकतेची, या ताकदीला यश आलेलं आहे आणि आजपासून त्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला सुरुवात होणार आहे. वड्डी गावातील सर्व शेतकरी सकाळी मला कॉल आला. बाकीची आता मान्य नगरसेवकांनी बोललेले आहेत. तर मला सकाळी कॉल आला की मोटर बंद आहे, खरं पाणी येत नाही आहे. मी सकाळी 9च्या दरम्यान पंपिंग स्टेशनवर आलो. तिथली परिस्थिती बघितली की इथं पाणी हे विहिरीमध्ये येत नव्हतं. त्याचं कारण असं की गाडवे पंपापाशी जो ड्रेनेजचा चेंबर आहे तिथे एक प्लेट होती. ती आपली सर्वोदय साहेबांना मी सांगितली की प्लेट काढून घ्या, पाण्याची कमतरता येते, त्यामुळे मोटर चालू शकत नाही विहिरीमध्ये. ती प्लेट काढल्यानंतर इथला मी पाणी उपसा करून बघितलं की फ्लो येतो आहे की नाही. त्यात बरीचशी पोती वगैरे कचरा अडकला होता, तो काढून घेण्यास सांगितला. आणि पाण्याचा फ्लो हा एकदम चांगल्या रीतीनं चालू झाल्यानंतर इथली मोटर चालू केली. इथली मोटर चालू केल्यानंतर आता जवळजवळ 4 ते 5 तासामध्ये आता त्या आपल्या वड्डी STP प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी आता पाणी पोचेल 1 तासाभरात. आणि ते सर्व शेतकऱ्यांनी आमचे आभार मानले आणि यांच्यासाठी आम्ही काम करू शकलो एवढा आम्हाला आनंद आहे. राहणार बोलवाड, आमची शेती वड्डी आणि बोलवाड हद्दीत असून
महापालिकेच्या येणाऱ्या सांडपाण्यावर आमची सर्व शेती चालते तिथं. आज महापालिकेच्या सर्व स्टाफनी, सर्व कर्मचारी वर्गाने आणि आमच्या तिथे असलेल्या सर्व नेत्याने म्हणजे विशेषतः करण जामदार साहेब, मेत्रे साहेब या सर्वांनी प्रयत्न करून आणि त्या सर्व महापालिकेच्या टीमने काम करून आज पाणी शेतीच्या पुरवठ्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केला आणि तिथं आज पाणी पोच झालेलं आहे. आणि जे जो 500-600 एकरची शेती आहे ती त्या याच्यावर अवलंबून होती. त्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने आज मी त्यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वड्डी.